कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड येथे आपण पाहतो आहोत की 17 मार्च 2020 पासून पुढील आदेशापर्यंत जरी हे रेणुका मंदिर बंद ठेवण्यात आलेलं असलं तरी लॉकडाऊनला 6 महिने झाल्यानंतर आता हळूहळू पर्यटकांचा ओघ भाविकांचा ओघ हा मंदिराकडे होत आहे। अनेक भाविक या ठिकाणी येऊन पहिल्या प्रथम पायरीचे दर्शन घेऊन आणि शेवटच्या पायरीपर्यंत जाऊन येताना व जाताना आपली श्रद्धा येथे रेणुका देवीच्या चरणी अर्पण करताना आपल्याला दिसत आहे। आणि हळूहळू का होईना ही जे मार्केट आपण पाहतो आहे ही मार्केट आता उघडायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक दुकानदारांनी आपली दुकाने उघडण्यास सुरुवात केलेली आहे आणि भाविक भक्त हे दर्शनासोबत पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता सुद्धा येथे बहुसंख्येने जरी येत नसले तरी मात्र तुरळक गर्दी व्हायला इथे सुरुवात झालेली आहे। आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळायला प्रारंभ झालेला आहे। श्रावण महिना येतो, श्रावणाच्या सरी कोसळतात, पोळा येतो आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन होतं। सर्व हिंदू सणांची रेलचेल सुरू होते। गणपती बाप्पाच्या आगमनाच्या नंतर काही दिवसांवर येऊन ठेपते ते म्हणजे शारदीय नवरात्र। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 17 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडणारा नवरात्रोत्सव हा कसा असेल, मंदिरे उघडणार की नाही, मंदिरांचे दार सुद्धा उघडणार की नाही याची सर्व भाविक, देवीचे भाविक आणि भक्त मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत। नवरात्रोत्सवासाठी भाविकांना आता मंदिर उघडण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे। याच मराठी चित्रपट देऊळ बंदची प्रचिती आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत आहे। नांदेड जिल्ह्यातलं आई रेणुका देवीचं मूळपीठ असलेलं हे श्री क्षेत्र माहूरगड रेणुका देवी मंदिर आता आपल्याला खरोखरच कुलूपबंद पाहायला मिळत आहे आणि सुरक्षा रक्षकांच्या खड्या पहारामध्ये हे मंदिर दर्शनार्थींसाठी पूर्णपणे बंद आहे। कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे बंद असून या सर्व मंदिरांचे द्वार आता कधी उघडण्यात येणार याची प्रतीक्षा भाविकांना लागलेली आहे। तसेच मंदिरांसमोर बसलेल्या व्यावसायिकांची दुकाने गेल्या 22 मार्च पासून बंद असल्याने या व्यावसायिकांसह त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे। रेणुका माऊली व्यापारी संस्थांचे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष असलेले दिगंबर घुगरे आता आपल्यासोबत आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकंदरीत व्यापाऱ्यांची काय परिस्थिती आणि आता हळूहळू दुकानं उघडायला सुरुवात झाली तर त्यांना काय सध्या बऱ्यापैकी वाटत आहे की नाही? थोडं बऱ्यापैकी वाटत आहे, पण निव्वळ 6 महिन्यापासून निव्वळ बंदमध्येच जमा असते। पूर्ण उदरनिर्वाहाचं साधन जे आमचं आहे ते टोटल बंद आहे। पण तुलनात्मक ज्यावेळेस शासनाने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या गाईडलाईन्सप्रमाणे दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली, मात्र दुकाने आता गेल्या साधारणतः 15-20 दिवसांमध्ये बऱ्यापैकी उघडल्याचं चित्र एकंदरीत दिसून राहिलं। आणि माहूर क्षेत्र समजा देऊळ जरी बंद आहे, मंदिर जरी बंद आहे, मात्र पर्यटन स्थळ म्हणून प्रख्यात आहे। इथे असलेला रामगड किल्ला, दत्तात्रय संस्थान, त्याच्यानंतर हा किल्ला, त्याच्यानंतर मातृतलाव हे प्रेक्षणीय स्थळ तयार झालेले आहे आणि आजूबाजूचा परिसर पांडवलेणी वगैरे या ठिकाणी जाण्यास भाविक येत आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे येणारा जो ओघ आहे हा थोडासा काही वाढल्यासारखं आपल्याला वाटतं। हा थोडंसं वाढलेलं आहे, चांगल्या प्रकारे थोडं बरं आहे। ऑक्टोबर महिन्यातील 17 तारखेपासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे, त्यामुळे सर्व व्यावसायिकांचे लक्ष आता मंदिराच्या व्यवस्थापनाकडे लागल्याचे दिसून येत आहे। त्याचप्रमाणे शासनाच्या परवानगीशिवाय आता सर्व मंदिरांचे द्वार उघडण्याची तयारी शासन करीत आहे किंवा नाही हे बघणे गरजेचे राहणार आहे। विदर्भातीलच नव्हे संपूर्ण राज्यातील प्रख्यात असलेले श्री रेणुका माता मंदिर हे गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आलेले आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये असलेली प्रसादाच्या साहित्यांची दुकाने, खेळणी, बांगड्या, फोटोंची फ्रेम, मूर्त्या, फूल व माळांची दुकाने यामुळे चांगलीच प्रभावित झालेली असून ती सर्वच दुकाने गेल्या मार्च महिन्यापासून बंद आहेत। याचा चांगलाच फटका आता व्यावसायिकांना बसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। चैत्र नवरात्र सुद्धा असेच निघून गेलेले आहे। मार्च ते या सप्टेंबर महिन्याच्या मध्ये असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक मंदिर समितीला लाखोंचा फटका बसल्याचे सांगण्यात येते। सुमारे 71 कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक व पुजारी इत्यादींचा खर्च करणे हा संस्थांना सुद्धा झेपत नाही आहे। गेल्या 6 महिन्यांपासून दर महिन्याचा जर खर्च बघितला तर साधारणतः 5 लाख रुपये इतका संस्थांचा खर्च हा सुरक्षा रक्षक व इतर खर्च आहे, त्यांच्या पगारावरती सुद्धा खर्च होत आहे। मात्र गेल्या 6 महिन्यांपासून भाविकांची नसलेली
मात्र गेल्या 6 महिन्यांपासून एकही भाविक मंदिराची पायरी चढत नाही आहे आणि देऊळ पूर्णपणे बंद झालेला आहे। अशा पार्श्वभूमीवर संस्थांवरती सुमारे 50 लाखाचा बोजा हा 6 महिन्यामध्ये येऊन पडल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। मंदिराचे पुजारी आणि मोजके सदस्य हे जरी पूजा अर्चना करीत असले तरी बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांना मात्र प्रवेश पूर्णपणे निषिद्ध करण्यात आलेला आहे। येत्या 17 ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे। यामध्ये जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील दुकानदार सुद्धा या यात्रेमध्ये आपापली दुकाने लावण्याकरिता बाहेर गावावरून येत असतात आणि 10 दिवसांच्या या काळामध्ये आपली व्यावसायिक रेलचेल करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वर्षभर चालवित असतात। नगरपंचायत द्वारा सुद्धा 10 दिवसांकरिता या सर्व व्यावसायिकांना दुकाने लावण्याची परवानगी देण्यात येत असते आणि त्याची सर्व तयारी व व्यवस्थापन सुद्धा नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येते। तसेच मुख्यत्वे करून गडावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ सुद्धा 10 दिवस अविरतपणे आपली सेवा देत असते आणि बाहेर गावावरून येणारे यात्रेकरू व भाविक भक्त यांच्या स्वतःच्या गाड्या ह्या खालीच पार्क करून त्यांना गडावरती आणण्या नेण्याची व्यवस्था एसटी महामंडळ दरवर्षी करीत असते आणि त्यामधून 10 दिवसाच्या या काळामध्ये एसटी महामंडळाला सुद्धा भरघोस उत्पन्न प्राप्त होत असते। मात्र यावर्षी शासन स्तरावर मंदिर उघडण्याच्या संदर्भामध्ये सध्या तरी काहीही निर्णय झालेला नसून संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोनाचे संक्रमण जलद गतीने आजही वाढत आहे। दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। यामुळे प्रशासनासह सामान्य नागरिक सुद्धा हतबल झालेले आहेत। त्यामुळे नागरिक आता मंदिरे उघडण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। शिवाय भाविकांचा एक प्रश्न असा सुद्धा आहे की जर सिनेमागृहे उघडू शकतात, एसटी महामंडळामध्ये 40 प्रवासी जाऊ शकतात किंवा असंख्य सुरू असलेले भोजनालय आणि मदिरागृहे बार या ठिकाणी जर अनेक ग्राहक आपली तृष्णा तृप्ती करीत असतात तर मग नेमके मंदिरांनीच शासनाचे काय घोडे मारले? शासन या बाबतीत मंदिरांच्या बाबतीत उदासीन का आहे असा प्रश्न सुद्धा अनेक भाविकांच्या वतीने शासनाला विचारला जात आहे। नवरात्राच्या काळामध्ये शासनाने मंदिरे उघडण्याची परवानगी न दिल्यास सर्व मंदिरांना आपल्या ऑनलाईन दर्शन व आरती सुविधा सुद्धा भक्तांपर्यंत पोहोचविण्याची वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे। त्याकरिता धर्मदाय आयुक्तांशी बोलून वेगळी व्यवस्था काय करता येईल यासाठी सुद्धा शासन स्तरावर व मंदिर स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे। किंवा शासनाने परवानगी दिल्यास कोरोनाच्या नियमांचे पालन करून किंवा सामाजिक अंतराचे भान ठेवून सॅनिटायझिंग आणि मास्क वापरून प्रत्येक भक्ताला दर्शनाकरिता परवानगी जर देण्यात येत असली तर नवरात्रोत्सवामध्ये ही मंदिरे उघडण्याची परवानगी मिळाल्यास भक्तांना अति आनंद होणार आहे आणि ती जर नाही मिळाली तर या मातेच्या भक्तांना ऑनलाईन पद्धतीने दर्शन देण्याची योजना सुद्धा मंदिरांतर्फे आखल्या जाण्याची दाट शक्यता आहे। मार्च महिन्यापासून सर्व मंदिरे बंद असल्याने संपूर्ण मंदिरांना प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। नगरपंचायतीच्या बाजार लायसन्स विभागाचे सुद्धा अतोनात नुकसान होत आहे। नवरात्रोत्सवामध्ये व्यावसायिकांना नगरपंचायतीतर्फे दुकाने उपलब्ध करून देण्यात येत असते। याचे नियोजन दरवर्षीच नवरात्रोत्सवाच्या पूर्वीच करण्यात येत असते, परंतु अद्यापही कोरोनामुळे शासनाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी देणे किंवा न देणे हे प्रलंबित ठेवल्यामुळे आजही नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे नेमका नवरात्रोत्सव होते की नाही याकडे सुद्धा सर्वसामान्य भाविकांचे लक्ष आतुरतेने लागलेले आहे। श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी हे विदर्भ न्यूज सोबत आहे। चंद्रकांतजी, मला आपल्याला एक असं विचारायचं की गेल्या 6 महिन्यापासून संस्थांची जी आर्थिक बाजू आहे ती सध्या कशा परिस्थितीमध्ये सुरू आहे, एकंदरीत आपला खर्च कसा आणि किती? साधारणतः महिन्याला 5 लाखाच्या जवळपास कर्मचाऱ्यांचे पगार आहे। त्या व्यतिरिक्त आणखीन काही इतर जो खर्च असतो दैनंदिन तो खर्च साधारण 5 ते 10 लाखाच्या घरात हा म्हणजे दर महिन्याचा खर्च असतो। आणि आता जर विचार केला आपण तर या महिन्यामध्ये एकही भाविक तिथे वर मंदिरामध्ये आलेला नाही आणि काही डोनेशन किंवा त्याच्याकडून काही मिळालेलं नाही। फारच कमी अशी तुटपुंजी रक्कम काही फक्त ऑनलाईनमध्ये जमा करत असतात, पण त्याच्यावर काही महिन्याचा खर्च भागण्यासारखं नसतं। संस्थांची जी काही गंगाजळी आहे त्यातूनच हा सगळा खर्च होतो आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो संस्थांचा नुकसान म्हणा लॉस म्हणा असं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण नफा तोट्याचा विचार आपण इथे करत नाही, पण भाविकांची व्यवस्था म्हणून जी काही व्यवस्था इथे आपल्याजवळ आहे
ती व्यवस्था तर आपल्याला नेहमीसाठी द्यावंच ठेवावी लागते, कारण कधी सुरू होतील मंदिरं हे जरी काही सांगता आलं नाही आजपर्यंत, तरी लवकरात लवकर ही मंदिरं सुरू व्हावीत आणि संस्थांचा भार. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील जी दुकानं आहेत ह्या दुकानं बंद असण्याचं काही कारण नाही आता, कारण दुकानांना परवानगी शासनाने दिलेली आहे. परंतु इथे असं होते की हे मंदिर जर बघितलं आपण तर पहाडावर आहे, फक्त भाविक भक्त आला तरच या दुकानदारांना काही मिळतं. त्याच्याशिवाय जर नुसतं दुकान जर उघडून बसले इथे तर कोणी येणार नाही, तर काही उत्पन्न होणार नाही. हा जो महत्त्वाचा भाग आहे इतर मंदिरांच्या बाबतीतला, जसं आता तुळजापूरचं घेतलं, तुळजापूरची दुकान उघडी असेल तर भक्त लोक येतात किंवा गावातले किंवा आणखीन इतर कोणी हे तिथे जाऊन काही वस्तू घेऊ शकतात. पण आपल्या इथे तसं नाही आहे. त्याच्यामुळे दुकानदारांना जोपर्यंत हे मंदिरं उघडणार नाहीत तोपर्यंत त्याच्यातून त्यांची रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न हा निर्माण झालेला आहे. तसेच इथे काम करणारे जे वर्कर्स आहेत सध्या, ते संपूर्ण वर्कर्स जे आहेत पूर्णपणे जरी आमच्याकडे आज नसलेत, काही आम्ही कोविड सेंटरला दिलेले आहेत आमचे इथले कार्यकर्ते आणि कर्मचारी वर्ग. त्यानंतर इथले जे साफसफाई कर्मचारी आहेत ते सध्या पूर्णपणे कामावर आहेत. पण काउंटर्स आणि हे जे चालवणारे जे कर्मचारी आहेत ते अजूनही घरीच बसून आहेत बिचारे. कारण कसं आहे की जोपर्यंत पूर्णपणे सगळं सुरू होणार नाही तोपर्यंत मंदिराचा भक्तांना किंवा मंदिराच्या परिसरातील लोकांनाही सुद्धा त्याच्यापासून काही फायदा होणार नाही आहे. तरी शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊन त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या पूर्णपणे संस्थान पाळण्यास सक्षम आहे. ज्या काही सूचना शासनाकडून येतील त्या सूचना पूर्ण तंतोतंत पाळून भाविकांचं दर्शन सुरू व्हावं हीच एक इच्छा आहे. जय जगन्नाथ. संपूर्ण महाराष्ट्रातल्या देवस्थानांचा जर विचार केला तर प्रत्येक देवस्थानचे क्षेत्र आणि त्या गावातली जी पार्श्वभूमी असते, आर्थिक पार्श्वभूमी ही त्या मंदिरावरती डिपेंडन्सी असते आणि त्या गावातले सर्व रोजगार हे त्या मंदिराशी संबंधित असतात. माहूर या शहरातसुद्धा हे भाकीतच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माहूर शहरातील सर्व मंडळी ही वेगवेगळी दुकाने, लॉजेस, हॉटेल्स इत्यादीच्या भरोशावर या माहूर शहराची आर्थिक परिस्थिती अवलंबून आहे. गेल्या 6 महिन्यांपासून हे संपूर्णपणे बंद पडलेलं आहे आणि आता कुठेतरी शेवटी आई रेणुका देवीला साकडं घालण्याची गरज आहे. दार उघड, दार उघड. विदर्भ न्यूजकरिता माहूरगड येथून संजय घोगरे, अनवर खिच्ची, कृष्णा लोटे व उमेश लोटे यांचा हा संपादकीय विशेष वृत्तांत.